मित्र हो, सगळेच ट्रेडर तुम्हाला म्हणतात की हे ई-एम-आय लावा, ते ई-एम-आय लावा, 9चा लावा, 15चा लावा, 21चा लावा, 50चा लावा, 200 मूव्हिंग ॲव्हरेज लावा, बरोबर? पण कधी कोणी सांगितलंय का, हे जे ई-एम-आय आहे ते आहे तरी काय? बरोबर? तर मूव्हिंग ॲव्हरेज आपण ज्यावेळेस लावतो, तर त्या मूव्हिंग ॲव्हरेजला आपण कसं वाचायचं? आपण त्याला कसं म्हणजे ॲनलाईज कसं करायचं? हे जर तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगितलं, तर तुमच्या कसं लक्षात येते बघा मित्रहो. हे बघा मित्रहो, हा आहे एक 9 आणि हा आहे 21चा ई-एम-आय. तर काय आहे, आपण मॅक्सिमम ई-एम-आय बघतो तर 9 आणि 15चा वापरतो. मी पण वापरतो इंट्राडेमध्ये. पण जर समजा तुम्हाला खूप वीकली वगैरे ॲनालिसिस करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 21 ई-एम-आय, त्यानंतर 50 ई-एम-आय असं लावावं लागेल, बरोबर? तर बघा, आता मी तुम्हाला ई-एम-आय समजून सांगतो मित्रहो. हे बघा मित्रहो, हा काय आहे 9 ई-एम-आय आणि हा आहे 21 ई-एम-आय. तर बघा आता. आता आपण या वरच्या 9 ई-एम-आयचा विचार करू, कारण की सगळ्या कॅन्डल काय आहेत 9 ई-एम-आयच्या वर आहेत, बरोबर? तर हे बघा, इथून मागच्या 9 कॅन्डल मोजायच्या, बरोबर? हे बघा, ही 1, ही 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि ही 9. तर बघा आता 1 मिनिटं. ह्या ज्या 9 कॅन्डल आहेत ना, या 9 कॅन्डलचं आपण आता ॲनालिसिस करू, बरोबर? 3, 3, 6 आणि 3, 9. तर हे बघा, ह्या आहेत 9 कॅन्डल. हे बघा, ह्या आहेत 9 कॅन्डल, बरोबर? इथपर्यंत. हं. तर आता बघा, ह्या 3 आणि ह्या 3 9 कॅन्डल. तर आता हा पूर्ण जो ग्राफ आहे बाजूचा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर आता बघा, इथं काय झालेलं आहे, 9 ई-एम-आयच्या वरती कॅन्डल आहेत पूर्ण, बरोबर? तर या 9 ई-एम-आयच्या वर असलेल्या कॅन्डलची जी साईज आहे, जी लेंथ आहे, ती बघा किती आहे. ही एक कॅन्डल बघा, ही एक आणि ही एक. तर ह्या 3 कॅन्डल मिळून एक अशी मोठी कॅन्डल तयार होती बघा, ही एवढी दिसली, बरोबर? आपण एकावर एक जर ठेवली, ही याच्यावर ठेवली तर इथपर्यंत होणार, ही याच्यावर ठेवली तर इथपर्यंत होणार. आता काय आहे, या 3 कॅन्डल, त्यानंतर या 2 ग्रीन कॅन्डल यावर ठेवून बघा, पूर्ण अशी इथपर्यंत होती. आता या 3 आणि या 2 5 कॅन्डलचा जो हाय लो आहे, यामध्ये प्लस करायचा आणि एक अशी ग्रीन कॅन्डल झाली का, त्या ग्रीन कॅन्डलमधून ह्या 2 आणि ह्या 2 4 कॅन्डल मायनस करायच्या. तर आता एवढं डीप तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही. त्यासाठी प्राइस ॲक्शन, इंडिकेटरची व्हॉल्यूम, त्यानंतर हे जे ई-एम-आय लावलेले आहेत, त्यानंतर हा स्टॉक सध्या कुठे ट्रेड करतोय, कोणत्या हाय लेव्हलला आहे का लो लेव्हलला, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मॅटर करतात. तरी पण एकदम सिंपलमध्ये तुम्हाला कळतंय. विचार करा, आता जे सांगितलं, या सगळ्या कॅन्डल ग्रीन एकावर एक जर लावल्या आपण आणि त्यामधून ह्या 4 कॅन्डलला कॅन्डल्स मायनस केल्या, तरी पण काय होतं, या ग्रीन कॅन्डलपेक्षा ह्या रेड कॅन्डलची साईज कमी आहे, व्हॉल्यूम कमी आहे, म्हणजे यामध्ये सेलर कमी आहेत, बरोबर? तरी पण इथं ग्रीन कॅन्डल राहणार आहेत शिल्लक, हे मायनस केल्यानंतर सुद्धा. म्हणून ह्या ई-एम-आयचा जो म्हणजे हा ई-एम-आय कुठे कोणत्या साईडला जातोय, वरच्या साईडला. चला मित्रहो, असंच तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल तर पी-एम-आर ट्रेडिंग अकॅडमीला जॉईन करा. यूट्यूब चॅनलला, व्हॉट्सअप जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाग्रामसुद्धा आहे पी-एम-आर ट्रेडिंग अकॅडमीचं. असं छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण तुम्हाला समजून सांगणार कोण नाही मित्रो. तर चला आमच्यासोबत लाईव्ह येत जा कमोडिटीला, त्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात. धन्यवाद मित्रहो. आणि आणखीन एक मित्रहो, हा स्टॉक आपण उद्या 3 सप्टेंबरसाठी ट्रेडिंगला घेणार आहोत. कारण की या स्टॉकमध्ये एक सपोर्ट लाईन पण आहे आणि वरच्या साईडला याला खूप मोकळं आहे. जवळपास 80-120 पॉईंटपर्यंत हा स्टॉक येणाऱ्या वीकमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद मित्रहो.